सरकारी नोकरीतील आरक्षण आणि गुणवत्तेवर सुरू असलेल्या दीर्घकालीन वादाला सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय देत या वादालाच पूर्णविराम दिला. आरक्षण प्रवर्गातील म्हणजेच एससी, एसटी, ओबीसी उमेदवारांनी कोणत्याही कॅटेगरीसाठी ठरवून दिलेल्या कट ऑफ गुण मिळवले असतील तर त्यांना ओपन कॅटेगरीतील जागांवरती नियुक्ती देण्याचा पूर्ण अधिकार आहे, असा सुस्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाविरोधात ज्या काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. हे प्रकरण राजस्थान उच्च न्यायालयाच्या एका भरती प्रक्रियेशी निगडीत आहे. राजस्थान हायकोर्टाने काही पदांच्या भरतीत असे नियम लागू केले होते की आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना ओपन जागेवरती नियुक्ती देता येत नाही. जरी त्यांचे गुण ओपनपेक्षा जास्त असतील तरी सुद्धा त्यांना हा दुहेरी लाभ ठरत असल्यामुळे नियुक्ती देता येणार नाही असा युक्तिवाद राजस्थान हायकोर्टाने दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि ऑगस्टन जी मसीह यांच्या खंडपीठानं राजस्थान उच्च न्यायालयाचा हा निर्णय चुकीचा ठरवून याचिका नामंजूर केली. प्रत्येक बाबतीत गुणवत्तेला सर्वोच्च स्थान दिले गेले पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाचे मतच आहे. राजस्थान हायकोर्टाचा युक्तिवाद फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने 1992 मधील इंदिरा साहनी प्रकरणाचा संदर्भ दिला आहे. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी स्पष्ट शब्दात असे सांगितले की ओपन या शब्दाचा अर्थच असा आहे की सर्वांसाठी खुला. ओपन कॅटेगरीतील जागा कोणत्याही विशिष्ट जात प्रवर्ग यासाठी राखीव नसून त्या सर्व पात्रतेच्या उमेदवारांसाठी लागू आहेत. या निर्णयामुळे सरकारी नोकरीतील भरती प्रक्रियेत मेरिटचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं असून आरक्षण आणि गुणवत्तेतील समतोलाबाबत महत्त्वाचा न्यायनिवाडा झालेला आहे. याबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करतो. भले उशीर का झालेला असताना पण आपल्या जे विद्यार्थी आहेत, जे उमेदवार आहेत त्यांना न्याय मिळणार आहे. त्याबद्दल सर्वांनीच सर्वोच्च न्यायालयाचा आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. जय भीम, नमो बुद्धाय.